केक म्हटलं की सगळ्याच मुलांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि हे कपकेक्स जर आपल्याला घरच्या घरी बनवता आले तर हाय फ्रेंड्स, मी जान्हवी आणि स्वादाने बरंच काही या माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर आज मी घेऊन आले आहे व्हॅनिला कपकेकची रेसिपी. अगदी मार्केटसारखे कपकेक्स हे आपल्याला इझिली घरी बनवता येतात. तर चला तर मग आपण ही रेसिपी करायला घेऊयातच. त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबत दिलेल्या बेलच्या ऑलच्या बटनाला क्लिक करायला विसरू नका. इथे बघू शकता किती फ्लफी झालेले आहेत हे कपकेक्स आणि मी तुम्हाला मधून कटही करून दाखवते. त्याचं आतलं टेक्स्चरही खूप छान आहे. तर खूपच मस्त हे कपकेक्स होतात, परंतु रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा. आधीमध्ये जराही स्किप करू नका. तर चला आपण फ्रेंड्स रेसिपी करायला सुरुवात करूयात. तर सर्वात प्रथम इथे घेतलेले आहे मी तेल. तर इथे मी 1/4 कप तेल घेतलेलं आहे. जे फ्लेवरलेस तेल असतं तेच घ्यायचं आपल्याला. सनफ्लॉवरचं मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 1/2 कप दही घातलं आहे. दही अगदी आंबट घ्यायचं नाही. नॉर्मल आपण जे आणतो दही तेच घ्यायचं आहे. अगदी जास्त आंबट नाही घ्यायचं. त्यामध्ये अर्धा कप मी इथे पिठी साखर घातलेली आहे आणि हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्येच आपल्याला इथे घालायचं आहे अंदाजे 1 टीस्पून आपल्याला व्हॅनिला इसेन्स. तर तेही घालून मी छान फेटून घेतलं आहे आणि आता मी घालणार आहे यामध्ये मैदा. तर मी मैदा कशाप्रकारे घालते हे तुम्हाला दाखवते. इथे मी 1 कप मैदा घेतलेला आहे आणि त्यामधले मी 2 टेबलस्पून मी इथे मैदा काढून घेत आहे. त्याच्याऐवजी यामध्ये मी मिल्क पावडर ॲड करणार आहे. त्यामुळेच इथे मी ते इन्ग्रेडियंट्समध्ये देताना 3/4 कप मी मैदा लिहिलेला आहे. तर हे लक्षात ठेवा की जो काही 1 कपमधला मैदा घेतात त्यातले 2 चमचे आपल्याला मैदा काढायचा आहे आणि त्यामध्ये आपण मिल्क पावडर घालतो आहे. आता 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घालायची आणि अर्धा टीस्पून आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे. चिमूटभर मी मीठ घातलं आहे आणि आपल्याला हे सगळं चाळून घ्यायचं आहे. तर चाळून नक्की घ्यायचं, अजिबात तुम्ही डायरेक्ट घालू नका. त्याने एक छान फ्लफी होतो, सुटसुटीत मैदा होतो, त्यामुळे ते छान फ्लफी होतं बॅटर. तर आता कट अँड फोल्डच्या मेथडने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तेवढंच आपल्याला दूध घालायचं. त्यामुळे दूध मी पहिल्यांदा ॲड केलेलं नाही, कारण आपण दही घातलं आहे, तेल घातलं आहे, त्यामुळं अगोदर सगळं छान एकजीव करून घ्यायचं. तर आता मी इथे घेतलं आहे 1/4 कप दूध. तर मी थोडं थोडं दूध ॲड करते. तुम्हाला याच्यापेक्षा थोडंसं दूध जास्तही लागू शकेल किंवा कमीही लागू शकेल. मैद्याची क्वालिटी कशाप्रमाणे आहे त्याप्रकारे दूध कमी जास्त लागू शकतं. तर अशा प्रकारे कट अँड फोल्डच्या मेथडनीच मी सगळं मिक्स करून घेत आहे. राहिलेलं जे दूध होतं तेही मी यामध्ये मिक्स केले. तर अगदी आपल्याला पातळ असं बॅटर करायचं नाही. मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते नंतर. तर खूपच मस्त हे कपकेक होतात. माझ्या खूप साऱ्या केकच्या रेसिपी आहेत, प्रीमिक्सची रेसिपी आहेत, तर तेही तुम्ही पाहायला विसरू नका प्लेलिस्टमध्ये जाऊन, किंवा मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या सगळ्या रेसिपी देते. तर आता इथे टुटी फ्रुटी घेतली आणि मी ती मैद्यामध्ये कोट करून घेतली अशा प्रकारे, जेणेकरून काय होतं की मग एकाच ठिकाणी टुटी फ्रुटी राहत नाही, सगळीकडे ती समप्रमाणात मिक्स होते. त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की कधीही असं टुटी फ्रुटी किंवा ड्रायफ्रूट्स जर तुम्ही ॲड करत असाल तर ते थोडेसे मैद्यामध्ये कोट करायचे आणि मग ॲड करायचे. आता मी हे कपकेकचे मोल्ड घेतलेत. ॲक्च्युली माझ्याकडं पाण्याचे ग्लास होते, ते मी मधून कट केले आणि त्या साईजचे बनवून मी अशा प्रकारे कपकेक तयार केलेले आहेत. तर असंही तुम्ही काहीतरी जुगाड करू शकता घरच्या घरी. तर बघू शकता अशा प्रकारे मी 6 कपकेक्स मी तयार करून घेतलेले आहेत आणि आता वरून टुटी फ्रुटी घालून घेत आहे. तर खूप मस्त हे कपकेक होतात. एक साईडला मी ओव्हन 160 डिग्रीला 10 मिनटासाठी प्रीहीट करायला ठेवला होता आणि आता आपण 20 ते 25 मिनटासाठी हा बेक करून घेणार आहे. इथे मी सुरुवातीला 20च मिनटं लावलेली आहेत. आणि आता बघू शकताय 20 मिनटानंतर मी दाखवते, अगदी मस्त असे कपकेक तयार झालेले आहेत. शेवटची जी 5 मिनटं होती त्यावेळी मी वरची कॉईल ऑन फक्त केली होती आणि सुरुवातीला मी दोन्ही कॉईल ऑन ठेवल्या होत्या, त्यामुळे वर कलर खूप छान आला आहे बघू शकताय. तर ही तुम्ही आयडिया करू शकता. शेवटचे 5 मिनटं तुम्ही वरची कॉईल आणि त्यानंतरचे 5 मिनटं तुम्ही खालची कॉईल जर ऑन केली तर खालीही छान कलर येतो. तर तसं तुम्ही करून बघा. मी तसं करून बघितलं होतं, त्यामुळे खालीही तुम्हाला मी दाखवते की खूप छान कलर आलेला आहे. मला आयडिया नव्हती, परंतु ज्यावेळी मी ते ओपन केलं त्यावेळी मला ते लक्षात आलं की खूप छान कलर आला आहे.
आणि किती छान फ्लफी झालेला आहे केक, अगदी मार्केटसारखा खूप स्पंज छान आला होता. तर बघू शकता मस्त असा केक झालेला आहे. बघूनच खायची इच्छा होती. तर नक्की तुम्ही हा केक करून बघा, खूपच टेस्टी झाला होता. आणि जर आवडला तर जास्तीत लाईक करायला विसरू नका. तर फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग फ्रेंड्स.